नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांनो, राज्यातील आता काही जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी खूप मोठी गुड न्यूज आणि दिलासादायक बातमी राज्य शासनाच्या तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून पीक विमा संदर्भातील समोर आले. तर काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जो आहे की रखडलेला 2023 मधला 75% पीक विमा भेटणार आणि काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता लेटेस्ट मधला खरीप 2024 मधला आगाऊ जी 25% अग्रिमची रक्कम आहे ती जाहीर झाल्याची अधिसूचना देखील आता निघालेली आहे. तर या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे डेडिकेटेड व्हिडिओ म्हणजे जाणून घेणार आहोत. त्याकरता व्हिडिओ खूप जास्त माहितीपूर्ण आहे. त्याकरता व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन आले असेल तर पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे व्हिडिओला पण लाईक आताच करा. तर शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की गेल्या 30 सप्टेंबर 2024 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक निर्णय घोषित करण्यात आला आहे आणि त्याच्या संबंधीचा एक जी पण शासन निर्णय जी पण निर्गमित करण्यात आला. आताच्या जी च्या माध्यमातून तुम्हाला सांगू शकतो की खरीप हंगाम 2023 चा पण त्याच्यात विषय मांडला गेला आणि 2024 मधले म्हणजे की लेटेस्ट मध्ये मागील जे की 1, 2, 3 सप्टेंबर मध्ये ज्या शेतकऱ्यांची नुकसान झाली होती अशा देखील आता त्यांना लेटेस्ट मध्ये म्हणजे की लवकरात लवकर त्यांना पीक विमा मंजूर करण्याबाबत देखील अधिसूचना आता निघालेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं मागील काही यादीमध्ये नाव आलेलं होतं आता त्यांना तो पीक विमा देखील मंजूर झालेला आहे. तर सर्वतः थोडक्यात तुम्हाला माहिती मी 2023 च्या खरीप हंगाम 2023 मधल्या 75% पीक विम्याची सांगणार आहे. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे, कोणत्या कोणत्या जिल्ह्यांना तो पीक विमा भेटणार आहे आणि कधी भेटणार आहे हे संपूर्ण काही माहितीपूर्ण अपडेट आपण सर्वात आधी जाणून घेणार आहोत शेतकरी म्हणून. तर कोणत्या कोणत्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून त्यांना तो पीक विमा भेटणार आहे हे पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर शेतकरी या 9 पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून 2023 मधील राहिलेला रखडलेला पीक विमा तुम्हाला भेटणार आहे. नंबर 1 ची पीक विमा कंपनी शेतकरी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही एक पीक विमा कंपनी आहे. नंबर 2 ची भारतीय कृषी पीक विमा कंपनी आहे. नंबर 2 ची जी 3 ची जी कंपनी शेतकरी युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनी आहे. 4 ची जे की युनिव्हर्सल सॉम्पो आहे जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. नंबर 4 ची चोरमंडल MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि SBI जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. तर या 9 पीक विमा कंपनीच्या माध्यमातून राहिलेला पीक विमा तुम्हाला भेटणार आहे. कारण की जो की शेतकऱ्यांनो राज्य शासनाच्या माध्यमातून याला मंजुरी देण्यात आली होती परंतु पीक विमा कंपनीने हा निधी तिथेच मध्ये रखडवून ठेवलेला होता म्हणजे शेतकऱ्यांना त्याचं वाटप देखील झालं नव्हतं. परंतु जसं की आपण मागील काही काळामध्ये व्हिडिओ बनवले होते त्याच्या माध्यमातून आपण सांगितलं होतं की महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून या पीक विमा कंपन्यांना आदेश जारी करण्यात आले होते की राहिलेला सर्व काही शेतकऱ्यांना हा पीक विमा लवकर लवकर वाटपास मंजुरी द्यावी, लवकर लवकर त्यांना ते वितरण करून द्यावे. तर आता तो पीक विमा तुम्हाला भेटणार आहे. तो निवडणुकापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी आता काही एका महिन्याच्या अगोदर 15 ते 20 दिवसात त्या आचारसंहिता लागणार आहे. तर त्याच्या अगोदर तुमच्या अकाउंटमध्ये हा राहिलेला सर्व काही 75% पीक विमा येणार आहे अशी माहिती देखील आता राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे शेतकरी बांधवांनो. तर आता आपण हे झालं 2023 च्या खरीप पीक विमा संदर्भात 75% पीक विमा संदर्भातील अपडेट. आता जे की शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की 2024 राहिल्या म्हणजे की 2024 जे आता पीक विम्याचं अपडेट आहे शेतकऱ्यांनो लेटेस्ट मधलं 2024 खरीप हंगाम मधलं 25% अग्रिमचं. तर त्याच्यासाठी पण अधिसूचना आता निघालेली आहे. आता लवकरच त्या जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना आता हा पीक विमा भेटणार आहे. तर कोणत्या कोणत्या जिल्हे त्याच्यात समावेश आहे तर थोडक्यात आता माहितीपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊया. तर शेतकऱ्यांनो तुम्हाला सांगू शकतो की जे त्याच्यामध्ये तूर, कापूस आणि सोयाबीन या मुख्यतः 3 पिकाचा याचा समावेश करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांनो खरीप 2024 च्या 25% अग्रिम ह्या पीक विमा करता. तर त्याच्यामध्ये नंबर 1 चा जिल्हा आहे परभणी. तर परभणी जिल्ह्यातील 307 कोटी रुपयाचा हा पीक विमा मंजुरी देण्यात आलेली आहे 25% अग्रिम साठी जे की 2024 च्या. तर परभणी जिल्ह्यात त्याच्या समावेशक शेतकऱ्यांचा समावेश आहे. नंबर 2 चे जे जिल्हा शेतकरी बांधवांनो नांदेड. तर नांदेड जिल्ह्यातील पण शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. नांदेड जिल्ह्यातील पण शेतकऱ्यांना हा पीक विमा भेटणार आहे 2024 चा 25% अग्रिम. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा शेतकऱ्यांना बीड. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा हिंगोली, लातूर. त्याच्यानंतर आहे बुलढाणा, चंद्रपूर, यवतमाळ, धाराशिव, गडचिरोली ह्या काही जिल्ह्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आला आहे. आणि तुम्हाला सांगू शकतो की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पण 78 महसूल मंडळांचा याच्यात समावेश करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यातील पण काही महसूल मंडळांचा याच्यात समावेश आहे शेतकरी म्हणून. तर या 2024 च्या 25%
अग्रिमसाठी ह्या जिल्ह्यांचा याचा समावेश आहे आणि अद्याप काही जिल्ह्यांचा समावेश आहे जसं की हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव. जसं की तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं शेतकरी या जिल्ह्यांचं नाव आहे, तर ह्या जिल्ह्यांचा याच्यात समावेश करण्यात आला आहे. आता ह्या जिल्ह्यांना पण यांच्याकरता पण अधिसूचना निघालेली आहे. परभणी जिल्ह्यातील त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. तर तुम्हाला सांगू शकतो की 2023चा खरीप 75% पीक विमा आणि 2024चा 25% अग्रिम पीक विमा हा लवकरच तुमच्या खात्यात येईल असं आश्वासन आहे की राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येऊ लागले. आता ते कधी येईल काय येईल ते तुम्हाला म्हणजे की राज्य शासनाला माहिती आहे, कारण की याची मंजुरी तर देण्यात आली शेतकरी म्हणून. आता अगदी काही दिवसात विचार केलास तर 15 ऑक्टोबर 2024 पासून ते 20 ऑक्टोबर पर्यंत जे की आचारसंहिता लागण्याचे हायस्ट चान्सेस आहे 90% असं आता सूत्रांच्या माध्यमातून न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून समोर येऊ लागले. तर आचारसंहिता लागण्यापूर्वी हे राहिलेल्या रखडलेल्या सर्व काही पीक विम्याची रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये नक्कीच येईल असं देखील आश्वासन राज्य वित्त विभागाच्या माध्यमातून आता देण्यात येऊ लागले. तर आता नक्कीच तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट करून नक्की सांगा. आणि ज्या शेतकऱ्यांचं जिल्ह्यांचं नाव मी लिस्टमध्ये सांगितले त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी पण ठरू शकते जर कधी त्यांना हा पीक विमा भेटला तर शेतकऱ्यांना व्हिडिओमध्ये माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच करा. पुढील असल्याच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला पण लाईक नक्कीच करून द्या. तर मिळूया का नोडमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान.